अरबी समुद्रामधल्या शिवस्मारकामध्ये उभारण्यात येणाऱ्या शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याऐवजी उभा पुतळा उभारण्यात येण्याची शक्यता जास्त आहे। शिवस्मारकासोबतच्या तांत्रिक समितीच्या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येतंय। 27 नोव्हेंबर 2018 ला बैठकीमध्ये या संदर्भात निर्णय घेण्यात आल्याचं माहिती अधिकारामधून समोर आलेलं आहे। या बैठकीनंतर पुतळ्याचे 5 मॉडेल तांत्रिक समितीसमोर सादर करण्यात आलेले आहेत। यापैकी एक पुतळा हा मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बसवलेल्या पुतळ्याच्या प्रमाणेच असेल। दुसरा पर्याय हा गुजरातमध्ये उभारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याप्रमाणे उभा पुतळा असेल। तर उरलेल्या 3 पर्यायांमध्ये शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचे पर्याय देण्यात आले आहेत। यामध्ये घोड्याच्या पायांच्या रचनेमध्ये काहीसे बदल सुचवण्यात आलेले आहेत। तांत्रिक समिती म्हणजे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी समिती आणि माझ्या समितीनं जे काही निर्णय घेतले असतील त्याची तांत्रिक बाजू पाहणं आणि जे टेंडर्स निघतात त्याचे कागदपत्र पाहणं वगैरे अशा ज्या तांत्रिक बाजू आहेत, करारनाम्याचे सगळे कागदपत्र पाहणं ते पूर्ण करणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या तांत्रिक समितीने बघायच्या। धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार हे तांत्रिक समितीला अजिबात नाहीत। शिवस्मारकासाठी शिवरायांचा अश्वारूढ पुतळ्याऐवजी उभा पुतळा उभारण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तांत्रिक समितीने घेतल्याचा माहिती उघड झाली आहे। शिवस्मारक शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याऐवजी उभा पुतळा उभारण्यावर 27 नोव्हेंबर 2018 ला झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याचं उघड झालेलं आहे। मुंबईजवळ अरबी समुद्रात प्रस्तावित शिवस्मारकामध्ये उभारण्यात येणाऱ्या शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याऐवजी उभा पुतळा उभारण्याबाबत तांत्रिक समितीचा बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे। सूत्रांच्या माहितीनुसार नोव्हेंबरच्या बैठकीनंतर पुतळ्यांचे 4 मॉडेल तांत्रिक समितीसमोर सादर करण्यात आले। त्यापैकी एक पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर बसवलेल्या पुतळ्याप्रमाणे आहे। यामध्ये घोड्याच्या पायाच्या रचनेत काहीसे बदल सुचवण्यात आले आहेत। हे बदल यासाठी सुचवण्यात आले आहेत की अरबी समुद्रातली जी जागा आहे ती खडकाळ आहे आणि त्या खडकाळ जागेमध्ये ज्या पद्धतीचा जो दगड आहे तिथे तो बेसमेंट मिळाला पाहिजे। हा जर पुतळा बघितला आंतरराष्ट्रीय शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरचा जो अंधेरीतला जो पुतळा आहे जो बेसमेंट पासून म्हणजे चबुतऱ्यापासूनचा 30 मीटरचा आहे आणि जर हाच जर पुतळा उभा केला तर नेमकी ती शान आहे छत्रपती शिवाजी महाराजांची ती पुतळ्याच्या शानमुळे कुठेतरी स्मारकालाही त्या पद्धतीची तेज मिळू शकतं। अशा पद्धतीच्या स्मारक समितीचा निर्णय घेण्यामध्ये कुठेतरी ती योग्य त्या पद्धतीने विचार सुरू झालेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रामसह हेमंत बिर्जे, TV9 मराठी, मुंबई।